ते 2 दिवसापासून भव्य राज्यस्तरीय खंजारी भजन बालगट स्पर्धा सुरू आहे। त्यांनी जो माझा गुरुबंधू शिष्य परिवार आहे त्यांनी मला इथे वाजवण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि ह्या संगीत क्षेत्राच्या सागरामध्ये मला जे काही माझ्या गुरुकडून थोडं काही मिळालं त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो आणि जीवनभर आभारी राहील। आणि जे माझे निलेश शिंगडे गुरुजी आहेत, कारण गुरु शिष्य परंपरा ही कमीत कमी जास्तीत जास्त 8 किंवा 9 वर्ष अशी चालली पाहिजे कोण्याही घराण्यामध्ये किंवा एका कोण्या गुरुकडे। क्या बात आहे। आणि आज जे मी इथे आहे ह्या स्टेजवर आहे ते त्यांच्यामुळेच आहे। मी त्यांचा आशीर्वाद मला लहानपणापासून लाभलेला आहे आणि त्यांनी मला म्हणजे एकदम स्वतःच्या पोरासारखं शिकवलेलं आहे लहानपणापासून। थोडे कधी कष्ट होतात, पण त्या कष्टातून पण निघावं लागते। आणि गुरुजींना तसा जास्त टाईम नव्हता मिळत, पण तरी माझ्यासाठी भरपूर टाईम काढत होते। आणि जसं मला ह्या संगीताच्या सागरामध्ये त्यांच्याकडून जितकं घ्यायला वाटलं तितकं आज मी थोडं पेश करण्याची त्यांना रिक्वेस्ट त्यांना ते मागेल मी। आणि त्यांच्याकडून जे मला भेटलं आणि आज जे मी पंडित योगेश समसी सरांकडे गेलो आहे ते म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातूनच गेलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी समोर गेलो आहे। कारण त्यांना असं वाटलं की हा पोरगा सोलोमध्ये जास्तीत जास्त तयारी करून राहिला, त्यामुळे त्यांनी मला पहिले त्यांनी शिकवलं। नंतर ते म्हणाले की चांगल्या गुरुकडे अजून म्हणजे चांगलं दुसऱ्या घराण्याचं मटेरियल घे। घराण्याचं काही असं बंधन नाही की हाच घराणा वाजवला पाहिजे किंवा तोच घराणा पाहिजे। त्यांनी मला फरुखाबाद घराणा शिकवला। नंतर आता मी पंडित योगेश समसी सरांजवळ शिकून राहिलो, हे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच गेलो आहे। कारण ज्यावेळेस मी तिथं म्हणजे मला असं पता लागले की जावं आता, आणि त्यांनी संधी दिली मला की जा। कारण मी त्यांना पहिले म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे गुरु शिष्य परंपरा। आणि 7-8 वर्ष शिकलो पण कोणाकडे गेलो नाही आहे, कारण त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं तितकंच केलं आहे मी। आणि यामध्ये जास्तीत जास्त कमी वाजवलं तर चालेल, पण जास्तीत जास्त डोकर जर लढवलं तर त्यामध्ये भरपूर हे होणार, आपली प्रगती होणार। आणि ते म्हणजे मला त्यांनी शिकवलं। आणि जे सोलोची तयारी वगैरे आहे त्यांनी माझ्या इकडून भरपूर प्रकारे करून घेतली। आणि कोणीही शिष्याला जर वाटलं की दुसऱ्याकडे जायचं असलं तर पहिले ज्या गुरुजवळ शिकलो त्या गुरुची पहिले संमती घ्यावी, नंतर दुसऱ्या गुरुजवळ जावे। कारण पहिल्या गुरुजीचा आशीर्वाद असल्यामुळं नसला तर दुसऱ्या गुरुजीपाशी कितीही गेलो आणि कितीही वाजवलं तर त्यांचा जो आशीर्वाद राहते, त्यांचं मन जर दुखवलं तो तबला ऑटोमॅटिक कमी होऊन जाते। हे एक गुरु शिष्य परंपरामध्ये भरपूर चालत आलेली आहे आणि त्यांची मी इजाजत घेतो। आणि माझं जे काही आहे असा संगीत क्षेत्राच्या सादरामध्ये थोडं काही जे मिळालं आहे तर ते तुमच्यासमोर प्रस्तुत करतो। काही चूक झाली तर माफ कर जा, लहानच आहे मी।